मागील 16 वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबईतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्न आता पूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या शुभारंभ सोहळ्याची दृश्य आता आपण बघतोय। शरद पवार तिथे उपस्थित आहेत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तिथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर सेना नेते अरविंद सावंत देखील तिथे उपस्थित दिसतात व्यासपीठावर। बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा हा भूमिपूजन सोहळा आता होतोय। माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा माननीय नामदार श्री असलम शेख साहेब, मंत्री वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे तथा या प्रकल्पांतर्गत वरळी असेल, नामद जोशी मार्ग, परळ आणि नायगावातल्या एकूण 195 चाळींचा आता पुनर्विकास होणार आहे। महसूल विभाग महाराष्ट्र या चाळीतल्या नागरिकांना आता प्रत्येकी 500 चौरस फुटांचं घर मालकी हक्काने देण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत। यांचे फोटो मारुतीच्या मंदिरात ठेवून बीडीडी चाळवासियांनी त्यांचे अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख देखील आता व्यासपीठावर दिसत आहेत। मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा होणार आहे। या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब तिथे उपस्थित आहेत। मुंबईच्या महापौर माननीय श्रीमती किशोरीताई पेडणेकर इथे उपस्थित आहेत। माननीय श्री विजयजी नाहटा साहेब। तर याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काय म्हटलेलं आहे, काय माहिती दिली आहे ती पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना प्रमुखांनी पाहिलेलं स्वप्न त्यांचे पुत्र साकार करतात याच्यासारखा आनंदाचा क्षण माझ्या निमित्ताने नाही। या विभागाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतो तेव्हा मला सातत्यानं वाटत राहतं की अरे केव्हा हे सुरू होईल आणि केव्हा लवकरी लोक माणसं घरात जायला लागतील। त्यातला एक आणखीन आहे बीडीडी चाळीचा शिवडीचा एक प्रकल्प आहे जिथे समूह तो नेमका बीडीच्या जागेवर आहे। आता केंद्र सरकारचे डोळे थोडे उघडले तर बरं होईल, कारण यातून या बीडीडी चाळीतील नामजोशी मार्ग, वरळी आणखी नायगाव यांना घरं मिळतील, पण शिवडी बीडीडी चाळीतील लोक राहणार आहेत। तर त्यांचा सुद्धा प्रश्न सोडवला गेला पाहिजे कारण ती त्या बीडीडी चाळी ह्या बीपीडीच्या जागेवर आहे आणि केंद्र सरकारनं आता दिलदारपणा हे काम पुढे नेलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांनाही ती घरं मिळाली पाहिजेत अशा प्रकारची आग्रही मागणी मी या निमित्तानं करतो। आणि याच भूमिपूजन सोहळ्याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता तिथे उपस्थित आहेत। निलेश, कसा होणार आहे हा सगळा भूमिपूजन सोहळा, कसा होणार आहे हा शुभारंभ? शरद पवार आता तिथे उपस्थित आहेत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बहुतेक आता व्यासपीठावर दिसत आहेत। मुंबईचे पालकमंत्री असलम शेख आहेत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत तिथे आता उपस्थित आहेत, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक देखील आता तिथे हजर आहेत। बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा हा शुभारंभ होतोय आणि आता बीडीडी चाळीतले जे काही रहिवासी आहेत त्यांना 500 चौरस फुटांचं घर देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा कनेक्ट झालेले आहेत। निलेश, कसा होणार आहे हा सगळा सोहळा, शुभारंभ आणि भूमिपूजन? सौरभ, अगदी काही वेळामध्ये आता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार पोहोचले आहेत, यासोबतच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहेत, सतीश पाटील आहेत, अरविंद सावंत आहेत, अशी सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहेत। अगदी काही वेळामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल। जवळपास 195 चाळींच्या या पुनर्विकासाचा प्रकल्प आता हाती घेण्यात आलेला आहे। त्यानुसार काही वेळामध्ये त्या प्रकल्पाचं उद्घाटन होईल। यामध्ये प्रामुख्यानं पोलीस कुटुंबांचा एक मोठा प्रश्न होता, तो देखील प्रश्न आता मार्गी लागलेला आहे। त्यांना देखील घरं मिळणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री
जितेंद्र आव्हाड यांना दिलेली आहे. एकंदरीत त्या संपूर्ण भागामध्ये आपण जर पाहिलं तर एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. तो एक 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळेस देखील त्याचं उद्घाटन झालं होतं, परंतु काही कारणास्तव हा प्रकल्प पडला होता. आता मात्र या प्रकल्पाचं उद्घाटन होते आणि काही दिवसांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येईल. जवळपास 195 चाळींचं या पुनर्विकास करण्यात येणार आहे आणि त्यासाठी या चाळींमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यांचं जी पर्यायी व्यवस्था आहे ती देखील करण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांना चाळीच्या पर्यायी व्यवस्थेमध्ये राहायचं नाहीये. बरोबर निलेश, तू सोबत राहा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं घटनास्थळी आता आगमन झालेलं आहे. कार्यक्रम स्थळी ते पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आणि वरळी भागातले आमदार सुद्धा, लोकप्रतिनिधी असलेले आदित्य ठाकरे हे देखील आता उपस्थित आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत, आणि दोघेही आता कार्यक्रम स्थळी दाखल होत आहेत. फुलांचा वर्षाव त्यांच्यावर दोन्ही बाजूने होताना या दृश्यांमध्ये दिसत आहे. शरद पवार हे मंचावर आहेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे कार्यक्रम स्थळी दाखल होतानाची दृश्य आता आपण स्क्रीनवर बघतोय. मंचावर कोण कोण आहे? शरद पवार आता मंचावर उपस्थित आहेत. भूमिपूजन सोहळा होणार आहे. बीडीडी चाळवासीय जे आहेत त्यांना आता 500 चौरस फुटांचं घर देण्याची ही महत्वाकांक्षी योजना आहे आणि याचा भूमिपूजन सोहळा आज होणार आहे. शरद पवार आता मंचावर आहेत. अस्लम शेख आहेत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, नवाब मलिक आहेत आणि उद्धव ठाकरे कार्यक्रम स्थळी आता पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. विशेष म्हणजे बीडीडी वासियांनी आता पुष्पवृष्टी करून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे. दोन्ही बाजूंनी आता उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर पुष्पवृष्टी बीडीडी वासियांनी केलेली आहे आणि एक प्रकारे पुष्पवृष्टी करून उद्धव ठाकरे यांचं या सगळ्या भागात आता स्वागत करण्यात आलेलं आहे. अनेक वर्ष बीडीडी चाळीतल्या जुन्या आणि छोट्या घरांमध्ये काढल्यानंतर आता एक प्रकारे स्वप्नपूर्तीकडे बीडीडी चाळीतले जे रहिवासी आहेत त्यांची वाटचाल आता होताना दिसते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं, मोठं घर असावं, आणि हे स्वप्न गेल्या कित्येक वर्षांपासून बीडीडी चाळीतले सामान्य मराठी माणसं बघत होते, बीडीडी चाळीतले सामान्य मुंबईकर बघत होते. पण त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं एक पहिलं महत्वाचं पाऊल आज पडत आहे. ते म्हणजे या सगळ्या भागाचा भूमिपूजन सोहळा आज होणार आहे. महत्वाकांक्षी योजनेचा हा भूमिपूजन सोहळा आहे. शरद पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत, मंचावर आहेत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कार्यक्रमस्थळी आता दाखल होत आहेत. पुष्पवृष्टी करून दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करण्यात आली त्यांच्यावर आणि त्यांचं स्वागत करण्यात आलंय. गेल्या कित्येक वर्षांपासून या बीडीडी चाळी वरळी असेल, नायगाव असेल, परळ असेल या भागात उभ्या आहेत. काहीशी दाटीवाटीने ही घर आहेत, पण आपलं एक स्वतःचं मोठं घर असावं, हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी देखील अनेक वर्ष हे स्वप्न बघितलं, उराशी बाळगलं आणि आता त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं त्यांचं पाऊल पडताना दिसतंय. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प याचं आज भूमिपूजन होत आहे. गेल्या 16 वर्षांपासून प्रलंबित असणारा हा मुंबईतल्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांचं स्वप्न होतं, प्रश्न होता, मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा होता. मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं इथे आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा या सगळ्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजे. अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम असा इथे संपन्न होतोय. उपस्थित मान्यवरांना विनंती करतो आपण कृपया आसनस्थ व्हावं. शासनाने आखून दिलेल्या नियमांचं पालन करून आपण हा संपूर्ण जो सोहळा आहे त्याची आखणी केलेली आहे आणि मला वाटतं आता आपण हा कार्यक्रम सोहळा सुरू करूया. आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये एकूणच देशपातळीवर आणि महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याचा विचार करता सामाजिक भावनेतून स्वागत समारंभ जो आहे त्याला आपण छेद दिलेला आहे. त्यामुळे आपण थेट या सोहळ्याकडे वळूया. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचा विभागीय घटक बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प वरळी येथील पुनर्वसन इमारती बांधकामाचा शुभारंभ, ज्याला आशिया खंडातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पाचा महत्वाचा घटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या मुंबईतील गृहनिर्मितीचे नवे पर्व हे आजपासून साकारलं जात आहे. मला कल्पना आहे आपण सगळ्यांच्या
चेहऱ्यावरती आपण मुखपट्टी आहे पण आपले हात जे आहेत ते मोकळे आहेत, तेव्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. हा प्रकल्प नेमका काय आहे, ह्या सगळ्या मान्यवरांचे मी ह्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्वागत करतो. हा प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प कसा साकारला जाणार आहे, याविषयीची अधिक माहिती जी आहे याचं प्रास्ताविक करण्याची विनंती माननीय श्री अनिल डिग्गीकर साहेब, उपाध्यक्ष कार्यकारी अधिकारी म्हाडा यांना करतो. साहेबांना विनंती आहे, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे पोडियम आहे तिथून आपण संबोधित करावं. आजच्या या बीडीडी चाळीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे आवडते आदरणीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, बीडीडी चाळ याला एक फार मोठा इतिहास या मुंबई शहरामध्ये आहे. शहरामध्ये प्रामुख्याने वरळी, नायगाव, नामजोशी आणि शिवडी या 4 ठिकाणी सन 1920 ते 24च्या दरम्यान मुंबईमध्ये राहण्याची कमतरता असल्यामुळे या ठिकाणी तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लाईड यांनी ही बीडीडी चाळ निर्माण केलेली आहे. मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक जडणघडण असेल शहराची, या चाळीचा फार मोठ्या प्रमाणात वाटा आहे. या चाळीला अनेक साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार यांचा वारसा लाभलेला आहे. साधारणतः 100 वर्ष पूर्ण केल्यामुळे ही चाळ आता जवळपास या सर्व चाळी जीर्णावस्थेत आलेल्या आहेत आणि त्याचं रिडेव्हलपमेंट किंवा पुनर्विकास करण्याची जबाबदारी राज्य शासनाने म्हाडा व गृहनिर्माण विभाग यांच्यावरती सोपवलेली आहे. या पुनर्वसनामुळे एक सुंदरशी टाउनशिप या ठिकाणी निर्माण होणार असून चाळीमध्ये आज ज्यांचं चटई क्षेत्र 160 स्क्वेअर फूट आहे, त्यांना 500 स्क्वेअर फूट या ठिकाणी चटई क्षेत्र मिळणार आहे. या कामाच्या निविदा काढल्या, काम सुरू करायचं होतं, परंतु त्यामध्ये थोड्याशा अडचणी होत्या आणि त्या अडचणी दूर केल्याशिवाय जे चाळीमधले जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांचा या विकासाला थोडासा विरोध होता. परंतु मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आमचे गृहनिर्माण मंत्री श्री आव्हाड साहेब आणि या वरळीचे आमदार व पालक सचिव श्री आदित्यजी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि ज्या छोट्या मोठ्या अडचणी होत्या त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं दर आठवड्याला एक बैठक घेऊन व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणचे आजी माजी आमदार असतील, नगरसेवक असतील, चाळीचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सर्व अडचणी ज्या होत्या त्या दूर केलेल्या आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वरळीमध्ये म्हणा किंवा या तिन्ही चाळीमध्ये आज लोकांच्या तोंडावरती एक हास्य निर्माण झालेलं आहे, एक आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे. या ठिकाणी काम करत असताना प्रामुख्याने श्री आदित्यजी ठाकरे यांनी सांगितलं की जर आपण अंडरग्राऊंड जर पार्किंग केलं तर या ठिकाणी मेंटेनन्स वगैरे जो आहे तो फार लोकांना अवघड जाईल, अडचणीचा मुद्दा ठरेल आणि त्यामुळे या ठिकाणी आपण अंडरग्राऊंड पार्किंग काढून आपण या ठिकाणी जमिनीवरती पार्किंग देणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी इमारतीची संख्या कमी करून, टावर उंच करून जास्तीत जास्त मोकळं क्षेत्र निर्माण करण्याचं काम या नवीन आराखड्यामध्ये सर्वांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांचे आभार मानतो आणि एवढं सांगू इच्छितो की वरळीला जो नवीन आराखडा झालेला आहे त्यामुळं जो 8 वर्ष जो आपला पुनर्वसनाचा कार्यक्रम होता तो 5 वर्षात पूर्ण होईल, म्हणजे 3 वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत आणि कुठल्याही रहिवाशाला या ठिकाणी आपण त्याचं घर पाडणार नाहीत. फेज 1मध्ये काही जी लोक असतील त्यांना आपण ट्रान्झिट कॅम्पची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि डायरेक्ट रिहॅबची बिल्डिंग कुठल्याही ट्रान्झिट कॅम्पला बघता आपण रिहॅबच्या बिल्डिंग बांधणार आहोत
आणि मला आशा आहे की या ठिकाणी हे काम 5 वर्षात पूर्ण होईल. आम्हाला या म्हाडाच्या वरळीच्या आणि ह्या तिन्ही चाळींच्या बांधकामासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय अनिल डिगीकर साहेब. एक छान योगायोग ह्या संपूर्ण शुभारंभ आजचा जो आहे त्याला जुळून आलेला आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या चाळी आहेत या चाळींना एक सामाजिक बैठक आहे, एक सामाजिक इतिहास आहे. काय आहे योगायोग आजचा योगायोग असा आहे की शेतकरी, श्रमिक, पददलितांच्या व्यथा वेदना ज्यांच्या साहित्यातून उमटल्या त्या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. आणि अण्णाभाऊंचा काही काळ या बीडीडी चाळीमध्ये त्यांचं वास्तव्य होतं किंवा ये न के न प्रकारे त्यांचं इथे वास्तव्य असून त्यांचा संपर्क इथे असायचा. आज तो सुद्धा योगायोग इथे साधला जाणार आहे. असा हा सगळा इतिहास चाळींचा, बीडीडी चाळीचा एका पुस्तकामध्ये आपण संग्रहित केलेला आहे. असं हे पुस्तक कॉफी टेबल बुक आज इथे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन व्हावं. त्याचप्रमाणे सन्माननीय पवार साहेब यांनाही विनंती करतो या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते सगळ्या मान्यवरांच्या पुढे आपण हे कॉफी टेबल बुक ठेवलेलं आहे. त्याचं प्रकाशन ह्या दोन्ही मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हा केवळ पुनर्वसन प्रकल्प नसून मुंबईकरांसाठी अनोखी भेट आहे असं माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब जे म्हणतात. ती खरोखरच अत्यंत सुरेख अशी भेट साकारली जाणार आहे. पण त्याची पार्श्वभूमी काय होती, ह्या चाळींचा इतिहास काय होता हे जाणून घेण्यासाठी हे कॉफी टेबल बुक आज माननीय मुख्यमंत्री महोदय तसंच माननीय पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडनं मला अपेक्षित आहे. मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर ज्या क्षणाची आपण सगळ्या आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता येऊन ठेपलाय आणि तो म्हणजे भूमिपूजनाचा. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते माननीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा सोहळा संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्री वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क हे आपल्याला ऑनलाईन ह्या सगळ्या सोहळ्यामधनं सहभागी होत आहेत. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आणि पवार साहेबांना विनंती करतो व्यासपीठासमोर श्रीफळ वाढवून त्यांनी शुभारंभ या प्रकल्पाचा करावा. आशिया खंडातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पाचा महत्वाचा घटक मुंबईतील गृहनिर्मितीचे नवे पर्व आजपासून साकारलं जात आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांना विनंती करतो त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे. रिमोटच्या माध्यमातून त्यांनी इनॉग्रेशन असं इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो ते ह्या प्रकल्पाचं रिमोटच्या सहाय्याने ते इनॉग्रेशन होईल आणि हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला पाहायला मिळेल. तांत्रिक विभागाला विनंती आहे ध्वनी चित्रफित. अनावरण झालंय त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प नेमका कसा आहे याची आपल्या सगळ्यांनाच उत्कंठा आहे आणि तो प्रकल्प आता प्रत्यक्ष ह्या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून चलत चित्रण सुद्धा म्हणजे वॉकथ्रू आपण म्हणतो इंग्रजीमध्ये असं ह्या दोन्ही माध्यमातून आपण आता पाहूया. तांत्रिक विभागाला विनंती करतो ध्वनी चित्रफितीसाठी.
चाळींच्या पुनर्विकासाचा आज शुभारंभ होतोय. अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या ब्रिटिशकालीन बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न शासनाच्या सक्षम नेतृत्वानं सोडवला असून हजारो बीडीडी रहिवाशांचे गृहस्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. 100 वर्षांपासून मुंबईच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीतील महत्वाचा साक्षीदार असलेल्या या चाळींनी अनेक पिढ्या अंगाखांद्यावर वाढविल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वरळी, परळ व नायगाव येथील बीडीडीच्या 195 चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतलाय. अनेक आव्हानं आणि संकटांचा सामना केल्यानंतर अखेर माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नांमधून हा प्रकल्प आकार घेतोय. आज वरळी येथील चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कार्यारंभ सोहळ्याच्या माध्यमातून या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. अनेक वर्ष गृहस्वप्नांच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडीडी चाळींमधील रहिवाशांसाठी हा सोनेरी दिवस आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा एक मुंबईतला बहुचर्चित विषय या ठिकाणी होता. तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक वर्ष 2-2, 3-3 पिढ्या राहणाऱ्या लोकांना आपल्या स्वतःचं हक्काचं घर मिळावं अशी अपेक्षा या ठिकाणी होती. सुदैवानं महाविकास आघाडी सरकार आलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटनं डिसिजन घेतला की या सर्वांना स्वतःच्या हक्काची घरं देण्याची भूमिका पुढं घेऊन जायचं आणि त्या दृष्टीनं आज याचा शुभारंभ त्या ठिकाणी होतोय. या सर्व प्रकल्पाला इथल्या रहिवाशांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. मुंबईच्या अगदी मध्यभागी असलेल्या वरळी येथे सुमारे 22 हेक्टर जागेवर 121 बीडीडी चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळमजला अधिक 3 मजल्यांची असून प्रत्येक इमारतीत 160 चौरस फुटाचे 80 गाळे आहेत. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पात्र रहिवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य आणि मालकी हक्कानं दिली जाणार आहे. वरळीतील सुमारे 9,689 रहिवाशी या पुनर्विकासाचे लाभार्थी आहेत. त्यांच्याकरिता बांधण्यात येणारी पुनर्वसन इमारत ही 40 मजल्याची तर विक्री योग्य इमारत 66 मजल्यांची असेल. घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नसतात, तर ते आपण जगण्यासाठी विणलेले एक सुंदर स्वप्न असते. चला तर तुमचं स्वप्नातलं हे घर कसं असेल याची एक झलक आपण पाहूयात. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना 500 चौरस फुटाची पुनर्वसन सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. या सदनिकेत 9 बाय 15 चौरस फुटाचा लिव्हिंग रूम, 6.5 बाय 4.5 चौरस फुटाचा डायनिंग एरिया असेल. सदनिकांच्या खिडक्यांना पावडर कोटिंग अल्युमिनियम फ्रेम आणि विट्रीफाईड टाइल्स वापरण्यात येणार आहेत. स्वयंपाकघरात सिरॅमिक टाइल्स सह ग्रॅनाइटचा किचन ओटा व स्टीलचे सिंक असेल. 2 टॉयलेट बाथरूम. शौचालयामध्ये सरळ उंचीच्या टाइल्स वापरण्यात येणार आहेत. बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेतली तर आशिया खंडातील नागरी पुनरुत्थानाचा सर्वात मोठा गृह प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण वसाहती हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पामध्ये तळमजला अधिक 40 मजल्याच्या 33 पुनर्वसन इमारती असतील. या पुनर्वसनातून 9,689 सदनिका तयार होणार आहेत. शिवाय रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारती उभारण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यातील सर्व इमारती या भूकंपरोधक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक इमारतीला 3 पॅसेंजर लिफ्ट्स, स्ट्रेचर लिफ्ट तसेच फायर लिफ्टची सुविधा असेल. तळमजला अधिक 6 मजल्याचे पार्किंग तसेच 2 प्रशस्त जिने असतील.
या पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःसारण, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा देखील उभारण्यात येणार आहेत। इमारतीच्या परिसरात लहान मुलांसाठी खेळण्याच्या जागा, जॉगिंग पार्क, बॅडमिंटन कोर्ट, सायकलिंग ट्रॅक यांसारख्या सुविधा असतील। तसेच प्रशस्त लॉबी आणि इमारतींच्या तळमजल्यावरील व्यावसायिक वापराच्या जागा नागरिकांना इमारतींमध्येच शॉपिंगची सुविधा देखील उपलब्ध करून देतील। एकंदरीतच या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्यास एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे। निवारा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। म्हणूनच वरळी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील झोपडपट्टी धारकांनाही 269 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे। 1 जानेवारी 2021 पूर्वी झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार ग्राह्य मानून या प्रकल्पात लोकांना घरे दिली जातील। म्हाडा ही गृहनिर्मिती क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था आहे। अगदी खासगी विकास कामाच्या स्पर्धेत उतरून म्हाडाने या प्रकल्पातील रहिवाशांच्या सोयी सुविधा पुरवण्याचे नियोजन केले आहे। प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना काही रहिवाशांना प्रकल्पाजवळच असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येणार असून उर्वरित रहिवाशांना प्रत्येकी 22,000 रुपये मासिक भाडे देखील देण्यात येणार आहे। बीडीडीचा स्वतःचा एक इतिहास आहे। आज थोड्याशा खचल्या आहेत, त्यांना नवीन हात देण्याची गरज आहे, एक नवीन आधार देण्याची गरज आहे। 195 चाळींचा पुनर्विकास आपण म्हाडाच्या माध्यमातून बीडीडी चाळींचं करतोय लोकांच्या भल्यासाठी। हा प्रकल्प हा भारताच्या पाठीवर नव्हे तर एशियामध्ये सर्वात मोठा प्रकल्प असेल आणि तो लवकरात लवकर पूर्ण हो हीच प्रार्थना। राज्य शासनाच्या या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदजी पवार, गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड व गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होतोय, याचा आम्हाला विशेष आनंद आहे। म्हाडा देई सुयोग्य जीवनमानाची संधी, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची नांदी। यानंतर माननीय नामदार श्री सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब यांना विनंती करतो या प्रकल्पाविषयीचं आपलं मनोगत्य व्यक्त करतील। मंडळाच्या वतीनं आयोजित आजचा हा कार्यक्रम बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे आधारस्तंभ आदरणीय पवारसाहेब, ज्यांच्या अमृत हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ झाला, ते या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणारे या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, या खात्याचे मंत्री आणि ज्यांनी या प्रकल्पाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका घेतली
ते जितेंद्र आव्हाडजी, मुंबईचे पालकमंत्री असलम शेखजी आणि खऱ्या अर्थानं आमदार कसा असावा हे दाखवून देण्याचं काम मतदारसंघामध्ये ज्यांनी केलेलं आहे आणि हा प्रकल्प पुढे घेऊन जाण्याची पहिल्यापासूनची भूमिका ज्यांनी घेतली ते या विभागाचे आमदार सन्मान्य आदित्य ठाकरेजी, नवाब मलिकजी, विनोद घोसाळकर साहेब, विजय नाहटाजी, महापौर किशोरीताई पेडणेकर, मुख्य सचिव कुंटे साहेब आणि त्यांचे सर्वच आमचे वरिष्ठ अधिकारी वर्ग, सन्मान्य आमचे मित्र सचिन अहिर, सुनीलजी शिंदे, व्यासपीठावर आणि समोर असणारे सर्वच या प्रकल्पाची उत्सुकतेनं सुरुवात व्हावी या भावनेतून आलेले सर्वच निमंत्रित. डिगीकर साहेबांनी इतिहास याचा सांगितलेला आहे. बरेच वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता. अनेक तांत्रिक अडचणीच्या माध्यमातून या प्रकल्पाची सुरुवात कधी होणार याची उत्सुकता इथल्या सामान्य रहिवाशांना त्या ठिकाणी होती. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं मगाशी म्हटलं तसं आमदार सक्षम असेल, या मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांच्या हातामध्ये तुम्ही या ठिकाणी दिलं ते आदित्य ठाकरेंनी गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये मला वाटतंय यासाठी किमान एक 50 बैठका त्यांनी या ठिकाणी घेतल्या असतील आणि हा प्रकल्प सुरू व्हावा, लवकरात लवकर मार्गी लागावा ही भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. कोणतरी ड्रायव्हिंग फोर्स या पाठीमागं असावा लागतो आणि सुदैवानं ड्रायव्हिंग फोर्स तो आदित्यजींच्या माध्यमातून या प्रकल्पाला त्या ठिकाणी मिळाला. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे काही तांत्रिक अडचणी होत्या, काही मुद्दे होते, रहिवाशांचे विषय होते, परंतु त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन एक हाती शासनाचं धोरण आहे म्हणून हा प्रकल्प राबवणार नाही, तर इथल्या रहिवाशांच्या मनामध्ये आहे तेच मी करणार ही भूमिका त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं याची सुरुवात या होते. मुंबई आपल्या सर्वांना माहीत आहे देशासाठी ड्रीम सिटी म्हणून मुंबई ओळखली जाते. पूर्वीच्या काळामध्ये रोजगारासाठी अनेक मंडळी या देशातून या राज्यामध्ये मुंबईच्या स्वप्ननगरीमध्ये आले. पिढी बदलत गेली. पहिल्या पिढीचं स्वप्न रोजगार होतं, दुसऱ्या पिढीचं स्वप्न माझ्या स्वतःच्या हक्काचं घर असलं पाहिजे ही भूमिका होती. आणि तेच स्वप्न पूर्ण करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेतोय. आपण मधल्या काळामध्ये बघितलं असेल डबल सीट नावाचा एक सिनेमा आला होता आणि या सिनेमामध्ये त्या जोडप्याचं स्वप्न होतं की चाळीतून मी फ्लॅटमध्ये कसं जाणार हे एक स्वप्न त्या सिनेमामध्ये दाखवण्यात आलं होतं. आणि म्हणून मी म्हटलं जसं प्रत्येकाची इच्छा असती माझं हक्काचं छत असावं, माझं हक्काचं घर असावं आणि ते हक्काचं घर देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या शुभारंभापासून या ठिकाणी होते. म्हाडा मगाशी म्हटल्याप्रमाणे देशातली एक अग्रणी संस्था आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये आदरणीय ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 10,000 लोकांना लॉटरी पद्धतीनं या राज्यामध्ये पुणे असेल, औरंगाबाद असेल, अनेक शहरामध्ये सदनिका देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतली. देशामध्ये म्हाडाची लॉटरी म्हणली की पारदर्शकपणे ही लॉटरी होती हा विश्वास म्हाडानं आजपर्यंत त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून भविष्य काळात देखील अशा सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतल्या रहिवाशांना एक चांगलं घर, स्वतःचं घर देण्याची भूमिका निश्चितपणे आम्हा सर्वांची या ठिकाणी असणार आहे. महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी स्थापन झालं. आदरणीय आमच्या नेत्या सोनियाजी असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं. कोविडचं संकट आलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी या भावनेतून हा राज्य कोविडमुक्त झाला पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. आता मला वाटतंय माझं कुटुंब माझं घर अशा पद्धतीची भूमिका सीएम साहेब आपल्याला तुमच्या माध्यमातून या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घ्यावी लागेल. सर्वांना घरं देण्याची भूमिका आदरणीय ठाकरे साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि कॅबिनेटमधले आमचे सर्व सहकारी हा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर कसा पूर्ण होईल आणि सामान्य माणसाला दिलासा कसा मिळेल या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या सर्व सोयीसुविधा करत असताना मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं होतं की असे जे प्रकल्प होतात तिथं आरोग्य केंद्र, दवाखाना हा कंपल्सरी या ठिकाणी असेल. कारण की पुढच्या काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं असेल. इथं एसटीपीचा प्रकल्प असेल, वेगवेगळे बगीचे असतील ज्याचा उल्लेख अनिल डिगीकरांनी त्या ठिकाणी केला. मजले वाढवण्याचं कारणच एवढं आहे की ओपन स्पेस ही लोकांना या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे ही भूमिका म्हाडाची या ठिकाणी आहे. आणि आम्ही आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित होईल आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि या सगळ्यांच्या हस्तेच चावी देण्याचा देखील कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करू ही ग्वाही या निमित्ताने देतो आणि या खात्याचा राज्यमंत्री म्हणून आदित्यजींचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचा या प्रकल्प होण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी या प्रकल्पाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आदित्यजी तुमचं नाव हे सुवर्णाक्षरानं लिहावं लागेल. जितेंद्र आव्हाड साहेब असतील, आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला आज यश आलंय. मनापासून मी या प्रकल्पाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. जे जे उदात्त, उत्तम आणि नाविन्यपूर्ण ते करायचंच हा वसा घेऊन कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार तथा पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा माननीय नामदार श्री आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती करतो ते आपलं मनोगत व्यक्त करतील. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, VC वर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, जितेंद्र आव्हाडजी, असलमभाई, नवाबभाई, महापौरताई, सतेजजी, राहुल शेवाळेजी, अरविंद सावंतजी, सीताराम कुंटेजी आणि सगळेच उपस्थित मान्यवर. मला वाटतं आज खरोखर हा क्षण जो आहे तो असा एक क्षण आहे की फक्त मुंबईसाठी नाही, वरळीसाठी नाही, महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. एखादा प्रोजेक्ट जेव्हा सुरू होतो तेव्हा अर्थात ज्याला आपण फॅनफेअर बोलतो, एक साजरं करणं बोलतो सण, तसं झालेलं. आणि मला आठवतं मुख्यमंत्री महोदय 3-4 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी तेव्हा घाईघाईत नारळ फोडलेला. नंतर काय झालं मला माहीत नाही. पण आत्ताच्या काळात, मध्यंतरीच्या काळात जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं, जेव्हा आपण हे सगळी कामं पुन्हा एकदा सुरू केली, महाराष्ट्राला नवी दिशा दाखवायचं जे आपण काम करत आहात, त्यानंतर आपण पहिला जो एक कार्यक्रम घेतला तो म्हणजे मुंबईत जे प्रस्ताव, जे सगळे अडकलेले होते, जे प्रोजेक्ट अडकलेले होते, त्याला मार्ग कसा दाखवायचा. आणि अर्थात आता जेव्हा मुंबईबद्दल बोलतो तेव्हा या कोविडमध्ये देखील जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.